नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य कोणतं ठरलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे या ठिकाणी पहिलं भारतीय राज्य ठरलं आहे. कशासाठी? केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करणारं. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2025च्या शांघाय मास्टर्समध्ये पहिले या ठिकाणी म्हणजे त्या खेळाडूचे पहिले ATP विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, व्हॅलेंटाईन वाचेरॉट असं त्यांचं नाव आहे. माझ्या मते मोनॅको देशाला हे बिलॉंग करतात. तर त्यांनी या ठिकाणी 2025च्या शांघाय मास्टर्समध्ये त्याचे पहिले ATP विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. पहिलाच प्रश्न सुरुवातीलाच आपण क्रीडा स्पर्धेबद्दल पाहिलेला आहे. तर झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचे जे काही विजेतेपद या ठिकाणी कोणी कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये, परंतु केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. दुरंत कप 2025चं विजेतेपद नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलं. सॅफ अंडर-17 महिला चॅम्पियनशिप जिंकली भारताने. US ओपन टेनिस 2025 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराजने जिंकलं. तर याच US ओपन टेनिस 2025 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं. 2025चा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला. महिला आशिया हॉकी विश्वचषक चीनने जिंकलं. फाईड महिला ग्रँड स्विस 2025चं विजेतेपद वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं. बॅलन डिओर पुरस्कार जो काय आहे 2025चा पुरुषांचा दिलेला आहे उस्माने डेम्बले यांना, तर महिलांचा दिलेला आहे एताना बोनमाटी यांना. महिलांचा जो काही अंध फुटबॉल विश्वचषक झाला 2025चा त्याच्यामध्ये विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं. तर शांघाय मास्टर्स 2025 मध्ये ATPचं या ठिकाणी पहिलं विजेतेपद जिंकलं आहे. त्यांचं कुणाचं? तर व्हॅलेंटाईन वाचेरॉट यांनी त्यांचं पहिलं ATP विजेतेपद जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाणार, स्टार मार्क करून ठेवा. इस्रायल या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला दिला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, डोनाल्ड ट्रम्प तात्या यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इस्रायल देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान या ठिकाणी दिला जाणार आहे. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पुरस्कार काय आहे? इस्रायली राष्ट्रपती पदक. इस्रायलचा सर्वोच्च नागरी हा सन्मान आहे. प्राप्तकर्ता कोण आहे? तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. प्रदान कोण करणार आहे? इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्जोग यांच्याद्वारे. याच्या मागचं कारण काय आहे बाबा? यांना हे जे काही पुरस्कार देण्यात येणार आहे इस्रायलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, तर 2-3 कारण आहेत. गाझा युद्धबंदीमध्ये मध्यस्थीची महत्त्वाची भूमिका, इस्रायली बंधकांची सुटका सुलभ करणे आणि इस्रायल आणि प्रादेशिक शांतता प्रयत्नांना दीर्घकालीन पाठिंबा देणे, या 2-3 कारणामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कोणत्या देशाच्या द्वारे दिला जाणार आहे? इस्रायल. वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इसहाक हर्जोग. पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू. राजधानी आहे जेरुसलेम. चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून गहू प्रथमच लागवड करण्यात आलेला आहे? तर वाळवंट म्हटलं की लगेच लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्यामध्ये वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून प्रथमच या ठिकाणी गहू या ठिकाणी लागवड करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. याच्यामध्ये यश कुठे मिळालेलं आहे तर लिहून घ्या. राजस्थानच्या वाळवंटामध्ये नाविन्यपूर्ण तंत्राचा वापर करून पहिली यशस्वी गहू लागवड करण्यात आली आहे. पर्टिक्युलरली राजस्थानमध्ये कुठे? तर अजमेर जिल्हा, थार वाळवंट या ठिकाणी. कोणते तंत्र वापरण्यात येणार आहे? वाळवंटातील मातीकरण तंत्रज्ञान. आणि एक पॉईंट लिहून घ्या. ओसाड वाळवंटातील वाळूचे सुपीक मातीत रूपांतर करणे पाणी धारणा, मातीची रचना आणि सूक्ष्मजीव क्रियाकलाप या ठिकाणी सुधारतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. फर्स्ट, सक्सेसफुल व्हीट कल्टिवेशन इन अ डेझर्ट. डेझर्टचं नाव काय आहे? थार. बरोबर.
ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. फिक्कीचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर अनंत गोयंका असं त्यांचं नाव आहे. फिक्कीचे नवीन ते चेअरमॅन म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फिक्की FICCI फिक्कीचा फुल फॉर्म काय? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. स्थापना झाली फिक्कीची 1927 मध्ये. संस्थापक होते घनश्यामदास बिर्ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. नवीन राष्ट्रपती बनलेत CP राधाकृष्णन. 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते विश्वास पाटील. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष बनलेत संदीप सिक्का. NSEचे नवीन अध्यक्ष बनलेत इजेंती श्रीनिवास. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन. इंडो तिबेटी सीमा पोलीस महासंचालक बनलेत प्रवीण कुमार. युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक बनलेत डॉक्टर खालेद अल एनानी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक बनलेत डॅन कॅड्स. आणि फिक्कीचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष बनलेत अनंत गोयंका असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. शहरांमध्ये वन्यजीव आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक वन्यजीव मेळा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, शहरांमध्ये वन्यजीव आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक वन्यजीव मेळा आयोजित करण्यात आला होता. उद्दिष्ट एकमेव होतं, शहरांमध्ये वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देणे. या उद्देशाने हा या ठिकाणी जागतिक वन्यजीव मेळा भरवण्यात आला होता, आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 6. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा केंद्राचे नुकतंच उद्घाटन केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी मेथागल नावाचं एक ठिकाण आहे कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. त्या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री युनियन फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी शेतकरी आणि प्रशिक्षण आणि सामाजिक सुविधा केंद्राचे उद्घाटन केले आहे. हे जे काय केंद्र असणार आहे, सेंटर असणार, याच्या मागचा पर्पज उद्देश काय आहे तर लिहून घ्या. उत्पादकता आणि मूल्यवर्धन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा प्रदान करणे या उद्देशाने हे या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. कोणाच्या द्वारे तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे. कोठे? मेथागल, कर्नाटक या ठिकाणी. कर्नाटक ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. तर राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? पर्याय क्रमांक बी सोनाली सेन गुप्ता असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सोनाली सेन गुप्ता असं त्यांचं नाव आहे. वर्तमानमध्ये मग तुम्हाला असं देखील विचारलं जाणार RBIचे डेप्युटी गव्हर्नरपदी किती लोक आहेत तर 4 लोक आहेत. कोण कोण? टी रविशंकर, स्वामीनाथन जानकीरमन, पूनम गुप्ता आणि गिरीशचंद्र मुर्मू. हे 4 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि RBIचे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? सोनाली सेन गुप्ता. सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत? RBIच्या संदर्भात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असा फुल फॉर्म आहे. स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये ब्रिटिश राज काळामध्ये. मुख्यालय मुंबई या ठिकाणी. आणि वर्तमानमधील RBIचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. कितव्या क्रमांकाचे तर 26व्या क्रमांकाचे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या विमान कंपनीने भारतातील पहिली निश्चित विमान भाडे योजना फेअर से फुरसत नावाची इनिशिएटिव्ह नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए फॉर अलायन्स एअर. बरोबर. तर अलायन्स एअर या विमान कंपनीने भारतातील पहिली निश्चित विमान भाडे योजना फेअर से फुरसत ही सुरू केलेली आहे. नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी या ठिकाणी हे उद्घाटन केलेलं आहे. प्रकार कोणता आहे? टाईप कोणता आहे? तर भारतातील पहिली निश्चित विमान भाडे योजना. वैधता असणार आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत. आणि हे सुरू करण्याच्या मागचा उद्देश आहे निवडक मार्गांवर प्रवाशांना अंदाजे आणि परवडणारे भाडे उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव लिहून घ्या. रेडी, रिलेव्हंट अँड रिसर्जंट 2 शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स नावाचं पुस्तक आहे. पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संरक्षण प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांच्याद्वारे या पुस्तकाचं लेखन करण्यात आलं आहे. पुस्तकाचं नाव मी परत एकदा वाचून दाखवतो. रेडी, रिलेव्हंट अँड रिसर्जंट 2 शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे? तर दरवेळेसप्रमाणे पर्याय क्रमांक सी सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सिंगापूरचा जो काही पासपोर्ट आहे तो 195 देशांमध्ये विजामुक्त प्रवेशाची परवानगी देतो. 190 देशांमध्ये विजामुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेशासह दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावरती आहे, तर भारत 5 स्थानांनी घसरून 85 क्रमांकावरती आलेला आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये 1 नंबरला आहे सिंगापूर, 2 नंबरला आहे या ठिकाणी दक्षिण कोरिया आणि 85 क्रमांकावरती आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. नवीन एनर्जी हब कोणत्या शहरामध्ये स्थापन केले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी अयोध्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो NSG नॅशनल सिक्युरिटी गार्डचं हब या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. एनर्जीच्या नुकत्याच झालेल्या 41व्या स्थापना दिनानिमित्त हा निर्णय जाहीर करण्यात आला, जो दहशतवाद विरोधी आणि अपहरण विरोधी दलाच्या विस्ताराचे एक प्रतीक आहे. शेवटचा प्रश्न 2025चा जागतिक अन्न दिवस म्हणजेच वर्ल्ड फूड डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 16 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा करतो. या दिवसाची स्थापना FAOच्या अंतर्गत करण्यात आली, म्हणजेच अन्न आणि कृषी संघटना, इंग्रजीमध्ये म्हणता येईल फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. प्रथम याचं निरीक्षण करण्यात आलं होतं 1981 मध्ये. FAOची स्थापना झाली 16 ऑक्टोबर 1945ला. मुख्यालय आहे रोम, इटली या ठिकाणी. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल, जागतिक अन्न दिवसाबद्दल. कधी आहे? 16 ऑक्टोबरला. या वर्षीची थीम काय आहे ते लिहून घ्या. हँड इन हँड फॉर बेटर फूड्स अँड अ बेटर फ्युचर. आणि याच दिवशी जागतिक भूल दिवस, वर्ल्ड अनेस्थेसिया डे म्हणून देखील सेलिब्रेट केला जातो 16 ऑक्टोबरला. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोण बनलेली आहे? पूजा दलाल, शेरी सिंग, तव अमय की प्रणिता रितेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.